नमस्कार मित्रांनो, मी ओमकार वळसे पाटील, भवानी मशीनचा ओनर. ही जी आपली कंपनी आहे, ही पुण्यामध्ये आंबेगाव बुद्रुक कातरणे रोडला आपली कंपनी आहे. आपल्या कंपनीमध्ये फूड रिलेटेड मशिनरी जे असेल, फूड प्रोसेसिंग बिझनेससाठी, मग तुम्हाला जर कुठला उद्योग करायचा असेल, फूड रिलेटेड म्हणजे चिप्सचा उद्योग असेल, मसाल्याचा उद्योग असेल, आटा प्लांट असेल, पॅकेजिंगचा व्यवसाय असेल, स्नॅक्सचा व्यवसाय असेल किंवा याच्या व्यतिरिक्त हॉटेलचं तुमचं काय प्लॅनिंग असेल, त्यासाठी लागणारी जी ऑटोमॅटिक मशिनरी असतील, ह्या मशिनरी पूर्ण आपली कंपनी प्रोव्हाइड करते आणि मॅन्युफॅक्चरिंग करते. आणि ह्या संदर्भात लागणारे सर्व प्रकारचे स्कीम म्हणजे तुम्ही बघितले तर गव्हर्नमेंट स्कीम असतील, पीएमएफएम स्कीम असेल, सीएमएजीपी स्कीम असेल, त्याच्यामध्ये सबसिडी आहे. तुम्हाला या मशीनवरती लोन पाहिजे, तुम्हाला या मशीनचं प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे, या मशीन तुम्हाला जवळच्या जवळ माणसाकडनं पाहिजे, या मशीनची तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस पाहिजे, हे सर्व आपली कंपनी प्रोव्हाइड करते. गेली 3 ते 4 वर्ष झाले आपली कंपनी या बिझनेसमध्ये आहे. ह्या बिझनेसमध्ये असल्यापासून आपल्याला पूर्णपैकी असा म्हणजे आपला बिझनेस जो आहे आता पूर्णपैकी आपल्या रेफरन्सवरती चाललाय. ज्या लोकांना मी मशीनरी देते ते लोक माझे 100% 3 ते 4 लोकांना माझा रेफरन्स देतात आहे. का? कारण की आपलं मशीनची सर्व्हिस, आपल्या मशीनची क्वालिटी, आपलं मार्गदर्शन ते त्यांना पूर्ण आवडते. तुम्ही आज आपण आपल्या मशीनची, आपल्या कंपनीची पॅकेजिंग मशीन बघणार आहे. ह्या ज्या पॅकेजिंग मशीन आहेत, आपल्या पुण्यामध्ये जास्त करून लोक कोण देत नाही. ह्या ज्या सर्व मशिनरी आहेत तुम्हाला मुंबईला भेटतात. मुंबई असेल, तुमचं गुजरात असेल, दिल्ली असेल, त्या साईडला तुम्हाला या मशिनरी उपलब्ध आहेत. आणि तिकडनं मशीन घेणं एवढं पण सोपं नाही. तुम्ही मशीन घेतली आणि मशीनला तुम्हाला उद्या जाऊन जर काय प्रॉब्लेम आला, तर ते मशीनचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होत नाही. किंवा मग ते इंजिनियर असतात, इंजिनियर त्यांचे पूर्णपैकी व्हिडिओ कॉलवरती ट्राय करतात सॉल्व्ह करायचं, पण ते सॉल्व्ह नाही झाल्यामुळं काय होतं की तुमची मशीन बंद पडते, बंद राहते. बंद राहिल्यामुळे तुम्हाला परत जे वर्कर स्टाफ असतात ते परत मॅन्युअली हाताने काम चालू करायला लागतं. आणि ह्या ज्या अडचणी तुम्हाला सामोरे जायला लागतात, अ, स- ह्या अडचणी तुम्हाला पुढे जाऊन येणार नाही, याची पूर्णपैकी खात्री आणि याची गॅरंटी आम्ही देतो. माझे जे इंजिनियर आहेत हे पूर्णपैकी तुम्हाला येऊन तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन, त्याचा सपोर्ट, त्या मशीनला काय प्रॉब्लेम आला त्याचं पूर्णपैकी इंजिनियर, त्याचा कुठला पार्ट खराब झाला तो सगळा पार्ट तुम्हाला आमची कंपनी देईल. पण तुम्हाला एक भवानी मशीन मध्ये तुम्ही एकदा जोडले की तुम्हाला बाकी व्यतिरिक्त कोणाला कॉल करायची गरज नाही. सर्व जे काय आहे ते आमच्याच कंपनीनं भेटेल. तुमचं आता हे तुम्हाला आता सगळं सांगितलंच आहे मी. जरी स्पेअर पार्ट तुम्ही म्हणले, स्पेअर पार्ट पण आपल्याकडे अवेलेबल. आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. माझ्याकडे सर्व प्रकारचे पॅकेजिंग मशीन स्टॉकमध्ये पण असतात. तुम्हाला मी स्टॉक पण दाखवल. तर आज आपण हे व्हिडिओ यासाठी करतोय की मी तुम्हाला माझ्याकडे 2 मॉडेल आहेत पॅकेजिंग मशीनचे. हे दोन्ही मॉडेल मी तुम्हाला आज दाखवणार आहेत. एक 1 kgचं मॉडेल असेल आणि एक 100 ग्रॅमचं मॉडेल असेल. या दोन्ही मॉडेलचं वर्किंग आणि मशीन कशी यूज होतात, ह्या मशीन कशा आहेत, या सर्व मी तुम्हाला आज सांगणार. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या मशिनरी बघू. तुम्हाला आज मी साबुदाणा पॅकिंग करून दाखवणार आहे. आता मी पॅक केलेले पण मटेरियल आहे आणि मशीन ऑपरेट कशी होती ती पण दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं ह्याचं वर्किंग कसं आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सर्वप्रथम इकडं पहिलं तर इथं वेट सेट होतं. आता तुम्ही बघता इथं 995 समथिंग दाखवते. तर आपण इथं 1 kg करू. आणि आधीच आम्ही ट्रायलसाठी पाऊच केले होते. आता नंबर ऑफ पाऊच 28 पाऊच. आता पण आम्ही 28 पाऊच केलेले आहेत. नंतर हे एकदा वेट सेट केलं. आता तुम्ही बघितलंच त्या आपण हे 1 kg सेट केलेले आहे. एकदा सेट केलं की फक्त आपल्याला हे स्टार्टचं बटन आहे. हे एकदा स्टार्ट बटन दाबलं की आपलं वेगिंग चालू होतं, म्हणजे वेट करायचं चालू होतं. आता प्रॉपर 1 kg मटेरियल ह्याच्यामध्ये बसलं की आपलं खाली पाऊचेस चालू होतं. आता बघितलं तुम्ही, एक पाऊच झाला, आता दुसरा पाऊच झाला. हे पूर्ण 1 kg झालं की लगेच तुमचा दुसरा पाऊच येतो. आणि याला एक मिनिमम 1 ते 1 मिनिटामध्ये तुमचे आता बघितलं तुम्ही 2 पाऊच झाले. त्यानुसार आपल्या एका तासामध्ये 600 ते 700 पाऊच होतात. तुम्हाला आता खालच्या डिस्प्ले बद्दल सांगतोय. तर आता हे तुम्ही वरती बघू शकता. ही ऍक्च्युअल लेंथ आहे आणि ही लेंथ सेटिंग आहे. वेट कसा सेट करायचं ते दाखवलं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे पाऊचची लेंथ जी असती. मग तुम्ही आता ही बघताय की पाऊचची जी लेंथ आहे म्हणजे खालपासून ते वरतीपर्यंत ती लेंथ कशी सेट करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही बघितले 260 वरती सेट आहे, म्हणजे 260 वरती तुमची लेंथ सेट आहे. हे मायनस केलं की तुमचं लेंथ कमी होणार. म्हणजे आता ही 250 झाली समजा आणि ही प्लस केलं परत तर आपण हे 260 केले. मग 260 म्हणजे 1 kg साठी 260 सफिशियंट आहे. पण जसं तुमचं वेट असेल, तुमचं पाऊच असेल 10 ग्रामचा पाऊच असेल तर तुम्हाला इथं सेट करावं लागेल 100 ग्राम. म्हणजे जी लेंथ असेल ती तुम्ही आरामात चेंज करू शकता वरतून खाली. मग तुम्ही 100 पण करू शकता, 120 पण करू शकता. आता आपण 260 केलेले आहे. हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमचं मटेरियल काय असणार आहे आणि तुम्हाला पॅकिंग काय करायची आणि तुम्हाला लेंथ किती टाकायची. आता आपण स्टार्ट करूया. स्टार्ट केलं, वरचं मशीन पहिले चालू होतं. त्यामध्ये 1 किलो आपण सेट केलेले, 1 किलो मटेरियल त्या मशीनला भेटलं. 1 किलो मटेरियल आपल्याला आउटपुट भेटतो. आता हे तुम्ही बघताय 1 किलो पाऊच आपला पूर्णपैकी रेडी आहे. जसं तुम्हाला दुकानांमध्ये पॅकिंग असतं एकदम प्रॉपर, मागची साईड, सिलिंग दोन्ही साईड,
दोन्ही साईडमध्ये सिलिंग हे पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये दिसते. तुम्हाला मी वेट पण दाखवतो. प्रॉपर 1 kg आपलं वेट झालेलं आहे इथं, प्रॉपर 1 kg. आता तुम्ही जसं बघितलं, ही मशीन वापरलं एकदम सोपे आहे. काही मेजर सॉफ्टवेअर तुम्हाला सॉफ्टवेअर टाकायची गरज नाही, काय नाही. फक्त इझी टू ऑपरेट आहे. बारीक पोरगं पण हे मशीन ऑपरेट करू शकतं किंवा महिला पण ही मशीन ऑपरेट करू शकतात. आणि एकदम इझी आणि एकदम सोपी मशीन आहे यूज करायसाठी. तुम्ही ही मशीन किराणा माल दुकानामध्ये, स्टोअरमध्ये किंवा तुमचं पॅकेजिंगचं तुम्हाला पॅकेजिंग करायचंय, तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचे, तुमचा बिझनेसची तुम्हाला स्पीड वाढवायची, तुम्ही त्यासाठी ही मशीन घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस बूस्टअप करू शकता. तुम्हाला आता मी 1 kg पॅकेजिंग मशीन बद्दल सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे हे एक मॉडेल आणि एक 100 ग्रॅमचं पण मॉडेल आहे. पण तुमचा जर बिझनेस असेल चकना आयटम म्हणजे शेंगदाणा, फुटाणा, वाटाणा, अजून काय असेल तुमचे जिरं, मोहरी, लवंग, इलायची, या सर्व मशीन तुम्ही 5-5, 10-10 ग्रॅमचे जे किराणा स्टोअरमध्ये पॅकेट असतात किंवा तुम्ही बारके शेंगदाण्याचे पॅकेट तुम्ही करून विकू शकता. मग ते 100 ग्रॅमचं मॉडेल एक आहे आपल्याकडं. तुम्ही आता 1 kgचं मॉडेल बघितलं, त्या शेजारीच तुम्हाला 100 ग्रॅमचं मॉडेल दिसतं. असं हे थोडं छोटं मॉडेल येतं आणि मशीन पण छोटे येतं. मग याच्यामध्ये तुम्हाला 4 किलोचा ऑफर येतो. वर्किंग दोघांचं सेम असणार आहे. प्रॉपर वरचं वेट सेट करायचं, खाली लेन सेट करायचं. तुम्हाला ह्याचं पण मी वर्किंग दाखवतो. आता मी इथं सेट केलेले वजन, आता आपण 30 ग्रॅम वजन सेट करूयात. आता ह्याच्यामध्ये मी साबुदाणाच पॅकिंग करून दाखवतो तुम्हाला डेमोसाठी. ह्याच्यामध्ये पण सेम 30 ग्रॅम वजन सेट केलं आणि खालच्या डिस्प्लेमध्ये दिसते तुम्हाला ही लेन सेट आहे. आता ही 70 mm वरती सेट आहे. आपण इथं 75 करूयात लेन, 75 किंवा 80 करूयात, म्हणजे ती पावची लेन सेट होईल. आणि ते एकदा सेट केले की आपल्याला फक्त स्टार्ट दाबायचंय. आता आपण मशीन स्टार्ट करतो. याच्यामध्ये पण मी साबुदाणाच टाकलेलं आहे डेमोसाठी. आता हे स्टार्ट मशीन दाबलं की आपलं प्रॉपर 30 ग्रॅम वजन होणार. 30 ग्रॅम वजन झाले की तुमच्या पुढे चालू होणार. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आपलं असं पॅकिंग झालेलं 30 ग्रॅमचं. एकदम म्हणजे तुम्ही ह्याचं मार्केट पण खूप चांगलं करू शकता आणि तुमचं हे पॅकिंगमुळे तुमचा बिझनेस पण खूप वाढेल. मग ह्याच्यामध्ये आता मी साबुदाणे केलं, तुम्ही शेंगदाणे करू शकता, फुटाणे करू शकता. आणि ते मोठे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील, तुम्ही मटेरियल आणून ते बारवाल्यांना किंवा हॉटेलमध्ये तुम्ही ते सप्लाय करू शकता. आता हे 30 ग्रॅमचा पाऊच केला होता आपण. याचं वेट बघा, एकदम प्रॉपर 30 ग्रॅम झाला. असं 32, 2 ग्रॅम जे तुम्ही म्हणताय ते पाऊचचं वजन आहे. प्रॉपर 30 ग्रॅम, 30 ग्रॅम. जसं की तुम्ही आता हे पाऊच झालेले बघितले. आणि या दोन्ही मशीनची स्पेशालिटी अशी आहे की यांचं जे ऑफर आहे, ऑफरमध्ये जोपर्यंत मटेरियल आहे तोपर्यंत तुमचं मशीन चालू राहणार. तुम्हाला तोपर्यंत बघायची पण गरज नाही. आता मी तुमच्याशी बोलतोय तरी पण मशीन आपली मागे चालू आहे. आणि हे जेवढं वजन सेट केलं, जोपर्यंत आपलं मटेरियल या मशीन मध्ये आहे, ऑफरमध्ये आहे, तोपर्यंत मशीन ऑटोमॅटिक चालू राहणार आहे. तुम्हाला त्याच्याकडे बघायची पण गरज नाही. आता तुम्ही बघताय हे ऑटोमॅटिक मागे पाऊच चालू आहे. आता तुम्ही बघितले आपण हे सिंगल पाऊच केले होते. ह्याच्या व्यतिरिक्त आपण जी पट्टी म्हणजे किराणा मालाच्या दुकानामध्ये वगैरे कशी पट्टी असती, अशी पट्टी पण आपण या मशीन मध्ये करू शकतो. आता तुम्ही बघता हे 10 ते 12 पाऊच पूर्ण एका लाईन मध्ये आपण पॅक केलेले आहे. याची पण सेटिंग आपल्याला याच मशीन मध्ये करावं लागते. तुम्हाला दुसरं काहीच घ्यायची गरज नाहीये. मागच्या मांडणीमध्ये सगळे स्पेअर पार्ट्स आहेत. सगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. पॅकेजिंग मशीन असो किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी मशीन असो. आणि आतापर्यंत जे मशीन आम्ही कस्टमर आलेत त्यांना आम्ही डेमोसाठी हे पाऊच केलेले पाऊचेस आहेत वेगळ्या प्रकारचे. हळदी असेल, हे असेल, हे सगळे पाऊच आम्ही इथं पॅक करून डेमोसाठी ढवळीला पॅक केलेले, म्हणजे बडशेप पॅक केले याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक कस्टमरची वेगळी रिक्वायरमेंट असते, त्यानुसार सगळ्या प्रकारचे आयटम आपल्या मशीन मध्ये पॅक होतात. आता आपलं हे मशीन चाललेलं नांदेडला. तुम्ही याची पॅकेजिंग पण बघा, हे पूर्ण वेगळी वुडन बॉक्स मध्ये पॅकिंग केलेलं आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये मशीनला डॅमेज व्हायची शक्यता असतं, ते अजिबात नाही होणार. वुडन बॉक्स मध्ये ह्याच्यावरती तुम्ही बसा, ह्याच्यावरती किती पण वजन टाका, मशीनला आपल्या काहीच अडचण येणार नाही, मशीनला आपल्या काही त्रास होणार नाही. याची काळजी आपण पूर्णपैकी घेतो. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी तुम्हाला पॅकेजिंग मशीनचं पूर्णपैकी इन्फॉर्मेशन म्हणजे त्याची पूर्णपैकी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय राहिले असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल आणि तुमचा बिझनेस असेल, तुम्हाला पॅकेजिंग करायचं, तुमचा व्यवसाय फास्ट करायचा, बूस्ट करायचा आहे, त्यासाठी तुम्ही आमच्याकडचे पॅकेजिंग मशीन घेऊन तो व्यवसाय करू शकता. आणि खूप चांगल्या अशा प्रकारे पॅकिंग तुम्ही या मशीनमध्ये करू शकता. आणि तुम्हाला जर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही पुणे आंबेगावमध्ये आपलं ऑफिस आहे, कातरणे रोडला, तिथे येऊ शकता. किंवा माझा स्क्रीनवरती नंबर आहे, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करू शकता. याच्यावरती तुम्ही गुगलला जरी जय भवानी एंटरप्राइजेस सर्च केलं, इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे, भवानी मशीन जरी टाकलं, तुम्हाला त्याचे सगळे व्हिडिओ, लोकेशन, नंबर सगळं तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.